नमस्ते. पान स्वभांमध्ये परत एकदा स्वागत. आज माझ्या बरोबर हे छोटे मित्र आलेले आहेत. हा आहे सनय, असा फिदी फिदी असणारा, आणि हा आहे समर. तर यांच्याशी काही आपण गप्पा गोष्टी करणार आहोत की बघूया ना ते कसे विचार करतात. चालेल? तर मला चालेल. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही रोज गप्पा मारता का एकमेकांशी? हो मारतो की. हो. आणि तुमचा टाइम म्हणजे एकत्र शाळेत जाण्याचा टाइम मध्ये मारता का घरी आल्यावर मारता का रात्री झोपताना मारता? दोन्ही तिन्ही तिन्ही वेळा. पण? हो. हो, वाव, गुड. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी सांगता का सांगतच नाहीत काही? म्हणजे फक्त खेळ, फक्त व्हिडिओ असे टॉपिक्स असतात, कसे नाही, म्हणजे असतात? जे हा, ते सो लाईक इंटरेस्टिंग असेल ते वाटतं बोलावं ह्याच्याशी तेच. तेच बोलता. आणि घरी पण बोलत असाल हो मम्माशी? हो. येस, गुड गुड गुड. मग आता मला विचारायचं की तुम्ही डिसिजन्स जरा घ्यायला लागलात का? म्हणजे आता तू 13 आहेस हो. आणि तू 9 आहेस, तर तुम्ही आता डिसिजन्स कोणचे कोणचे घ्यायला लागलात? लाईक एक्झाम्पल कधी अभ्यास करायचा, किती वेळ करायचा. टाइम मॅनेजमेंट? टाइम मॅनेजमेंट हा लाईक खूप इम्पॉर्टंट आहे आय फील. हम्म. कारण ऑलरेडी स्कूल टायमिंग मुळे टाइम खूप कमी असतो आणि ते वेस्ट केलं तर लाईक अख्खा दिवसच वेस्ट जातो. म्हणून लाईक आणि मग काय कधी करायचं ते सगळ्यात महत्वाचं आहे. पण काय काय दुसरं करता अभ्यास सोडून? डिसिजन मेकिंग लाईक आता सपोज मी माझा फ्रेंड कॉल करतो मला व्हिडिओ गेम खेळायला, खेळू का नको, एक तसा डिसिजन. अच्छा. सो पुस्तक कुठलं वाचायचं, हॉबीज कोणत्या आहेत याच्याबद्दल कोण ठरवतं? मीच ठरवतो. त्याचं ठरवलं. आपापले ठरवता? हो पण तुम्ही जास्ती करून एकत्रच जाता ना कुठे कुठे? मोस्टली. पण असं Convenience एकटे पण जाता का? नाही काय फक्त काय समर वेळेस. कॅम्पला मी एकटा बॅडमिंटनला गेलेलो आणि हा फुटबॉलला. अच्छा. सेम स्कूल. हा, सेम स्कूलमध्ये आहात, मग काहीच तसा प्रश्न नाही आला. हो. बरोबर. सो आता ते सोडून तुमचे मित्र सेम आहेत का वेगवेगळे? युजली सेम आहे 90% ऑफ दी टाइम्स. आता आहान तो माझ्या बरोबर बॅडमिंटनला येतो PDMBA ला. मग ते समर कॅम्पला यायचा. राम पण आहे पण तो बास्केटबॉलला रिक्षामध्ये पण येतो तो अरे वा, माझ्याबरोबर. आणि छान. मग तो माझा पण फ्रेंड आहे. म्हणजे तुम्हाला बेस्ट फ्रेंड पण आहेत? हो तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात एकमेकांचे? हो. हा, खरं खरं? हो. छान आहे. तर मला पण कधीतरी घ्या तुमच्या ग्रुपमध्ये चालेल. आणि शेअर पण करा माझ्याशी. हो. ओके? कारण मला पण आवडणार आहे की तुमच्या वयात तुम्ही कसं डिसिजन घेताय आणि कसं चॉईस करताय आणि कुठला तरी समजा प्रॉब्लेम आला तर त्याला फेस कसं करताय हे जाणून घ्यायचंय मला. आता मी एक नक्की. दुसरा प्रश्न विचारते की तुम्हाला लेखक, ऑथर कोणचे आवडतात? मला जेफ किन्ली. म्हणजे कोणचं काय लिहितात ते? त्यांच्या पुस्तकाचं नाव? डायरी ऑफ अ विम्पी किड. ओ, मी पाहिलेले आहे ते कुठेतरी. हो. तो विम्पी किड किती वयाचा असतो म्हणे? तो 10 11 12. अच्छा, ओके. मग तो फनी आहे का जरा? नाही म्हणजे तो फनी नाहीये पण तिथं एन्व्हायरमेंट असं दाखवलंय की आपल्याला फनी वाटतं. हो, म्हणजे तुम्हाला ते तुला आवडण्याचं कारण म्हणजे त्याच्यात थोडी गंमत वाटते. मग तू इमॅजिन करतोस स्वतःला विम्पीच्या जागी? रिलेटेबल आहे तो. हा हा, म्हणून मजा येते. तुझं कोण आहे ऑथर ओळखीचं? मला लाईक ऑथर्स आवडतात पण माझी फेवरेट एनिट प्लायटन. हा, आता बघ ना, एनिट प्लॅटन म्हणल्यावर मला माझं लहानपण आठवलं. तेव्हापासूनची आहे ती. हो म्हणजे तिने शेकडो ने हजारो पुस्तकं लिहिलेली आहेत. हा, एक 5 ची सिरीज आहे, फेमस फेमस 5, 5 सिक्रेट सिक्रेट 7, आणि शिवाय पण भरपूर. नॉडी तिनेच लिहिलाय ना? नॉडी एक आय पहिल्यांदा. एम नॉट शुअर असेल. हा, मला वाटतंय. मी नॉडी पाहिजे टीव्हीवर. हा, म्हणजे बघ ना, एक तिने ऑथर. फेमस 5 पण लिहिली. हो, आपण आत्ताच म्हणलं फेमस 5, सिक्रेट 7, मग तो नॉडी. पण म्हणजे मला आश्चर्य वाटतं, या एनिड तो होता का ती होती? ती एनिट प्लायटन. म्हणजे मुलगी आहे बाई, आणि तिने किती म्हणजे सकाळपासून लिहितच असेल का गोष्टी? एवढ्या तिने लिहिल्या आहेत आणि एवढ्या पब्लिश झाल्या आहेत. आवड होती.
हो ना, पण कसं तिला असेल आवड तिचं आहे आणि लाईफस्टाईल? तिला फुल टाइम जॉब आहे ना, त्यामुळे ती तेच करते. हा, पण ती म्हणजे तिची मुलगी पण ऑथरच आहे. माझ्या मनातला एक पॅम प्रश्न आहे. कोणीतरी. अच्छा, माझ्या मनातला एक प्रश्न आहे. ठीक. तुम्हाला गेस करता येईल तो प्रश्न? नाही, तिला सुचतं कसं? इमॅजिनेशन. तरी म्हणजे ती असे ते कॅरेक्टर्स पहिल्यांदा 5 फेमस, तर त्याच्यातले तिने एक रंगवला म्हणजे क्रिएट केला, दुसरं पण क्रिएट असं करून त्यांची आयडेंटिटी तशीच ठेवायला केवढं तिला काम म्हणजे करायला लागलं असेल ना. मला वाटतं ती इमॅजिन करत असेल. आता इमॅजिन मी लाईक त्याच्या जागी असली असती तर मी काय केलं असतं, काय? म्हणजे लाईक रिअल लाईफ थोडं मेंटेन करायला, नाहीतर खूप फॅन्टसी झालं असतं ते. हम्म. मग तेच ना, म्हणजे ती पेपर वाचत असेल, मग हम्म. तिथे ती बघत असेल कुठली तरी न्यूज की अशी चोरी झाली, हम्म. मग ती चोरीची गोष्ट लिहित असेल. Depict करायचं हो होतं. ना. मला आता हा एक प्रश्न होता की इमॅजिनेशन त्यांना नवीन नवीन सारखं कसं येतं. हं? मग मला दुसरा पण प्रश्न आला की समजा मला आवडतात ए आर रेहमान, हल्लीचे, म्हणजे ही इज अ कंपोजर, म्युझिक कंपोजर, आणि त्यांनी जे म्युझिक केलंय ना, सो मेनी डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, आणि फर्स्ट टाइमच त्यांनी काहीतरी वेगळं टाईप यूज केला म्युझिक कंपोज करताना. सो इट हॅड नॉट ओनली हॅड इंडियन, पण तिकडे अमेरिकन वगैरे पण कुठलं म्युझिकचं त्यांनी सहाय्य घेतलं. तर त्यांना कसं सुचलं असेल पहिलं गाणं, असं मला वाटतं. हम्म. तर तू सांग बरं, तुला आवडणारा सगळ्यात जास्ती कुठलं गाणं आहे? माझं फेवरेट गाणं ठीक ऑफ इट आहे, बाय KSI. अच्छा, किक ऑफ इट, म्हणजे KSI. काय त्याचं लॉंग फॉर्म? नाही, काही नाही, आता शॉर्ट फॉर्मच येतात लाईक. हो, त्याचं नाव नाही माहिती. रॅन्डम. हो. हो, मला नाही माहिती तो. गाणं म्हणून दाखवू शकतोस एक लाईन? I'm in the thick of it and everybody knows. अच्छा. You. From the screen to the ring to the pen to the king, with my crown that my playing or with drama when I ring. ओ, गुड गुड गुड, मस्त. तुझं आवडतं गाणं? गाणं नाही Sing नको ऐकत. म्हणून. मग गाणं नाही, मग काय? म्युझिक आवडतं कुठलं? म्हणजे तू काहीतरी व्हिडिओ गेम खेळत असशील, त्याचं टायटल म्युझिक टायटल नाही आठवत आहे. ओके, फाईन. सो आता आपण हे 2-3 जरा गोष्टी बघितल्या, की काहीतरी नवीन नवीन. तर नवीन नवीन तुम्ही जे बोलता एकमेकांशी, त्यात कोणचं नवीन असतं? ते मी माझ्या लेवलचं नवीन सांगितलं, पण तुमच्या लेवलचं नवीन सांगा ना काहीतरी. लाईक म्हणजे म्हणजे आता समजा फुटबॉल आवडतो तुम्हाला, फुटबॉलचं त्याच्यात- लेटेस्ट आम्ही फॉलो करतो. हा, हो. बघता हो, खूप वेळ. खूप 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 हार्डकोर फॉलोवर आहे मी बार्सिलोनाचं. अच्छा, तू हो. पण? Like- तुमचं 2 वेगळ्या टीम्स आहेत नाही, आवडत्या? बार्सा. बारसाच दोघांचंही आवडतं. आम्ही लाईक लास्ट इयर पासून खूप फॉलो, आधी पण मी करायचो बार्साला फॉलो, पण लाईक आता लाईक वेकेशन मध्ये मी सगळे मॅचेस लाईव्ह पण पाहतो. हो, रिप्ले नाही, लाईव्ह लाईव्ह. हो, टीव्हीवर. वन असतं. काय आहे? ट्रायल नाही, हे रिअल आहे. कशाला पाहिजे आपल्याला ट्रायल? हो ना, हो, सगळं सांगतच चाललंय. हो. नाही, मी हसलो सर. नाही, हा चालतं की, जे खरं आहे ते खरं आहे. ठीक हो की आहे. नाही? हो. तर आता मी लाईक लास्ट सॅटरडे आय थिंक पाहिलेली मॅच, रिअल मॅड्रिड वर्सेस बार्सिलोना, फायनल होती कोपा डेल रे. एक टुर्नामेंट आहे, रिजनल कप आहे त्यांचं स्पेन मध्ये. तर बार्सिलोना जिंकली ती मॅच, म्हणून लाईक 4:30 पर्यंत जागलो. हो 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 हो. पण तुला वाव मुवमेंट कोणचा आवडला? त्या मॅच मधला 2 होते. पहिला एक प्लेअर आहे, त्याचं नाव पेड्री आहे, त्यांनी 26 मिनिट मध्ये गोल मारला आउटसाइड दी बॉक्स. आउटसाइड दी बॉक्स म्हणजे खूप लांबून मारला त्यांनी. अच्छा. मस्त गोल होता तो खरं. हो हो, टॉप कॉर्नर. हो. आणि मग सेकंड होतं तेव्हा पहिले 2-2 ड्रॉ झालेलं 98 मिनिट मध्ये. मग एक्स्ट्रा टाइम करतात ते. फुटबॉलची मॅच 90 मिनिट्स असतील, अच्छा. मग एक्स्ट्रा टाइम 120 मिनिट्स पर्यंत असतील. सो ऍडिशनल हाफ एन आवर. तर एक जुल्स कुंडे नावाचा प्लेअर आहे बार्सिलोनाचा, तर तेव्हा 2 स्कोर होता. तर त्यांनी पण आउटसाइड दी बॉक्स गोल्स खूप रेअर असतात आजकालच्या फुटबॉलमध्ये, पण खूप लांबून मारायला लागतात ते. हो ना. आणि त्यांनी तो मारला आणि लाईक एवढे लाईक सगळे सेलिब्रेट करायला लागले ना.
तुला काय आवडलं होतं? तू आवडला माझा का फ्रेंड पण पॉइंट? पाहतो. पाहिला पण नाही मॅच. तू नाही पाहिली? मी मग हायलाइट्स पाहिली. अच्छा, पण मग त्या हायलाइट मधलं तुला दुसरं कुठलं हायलाइट आठवतंय? आठवतंय म्हणजे हा. माहिती का झालं मॅच मध्ये मला सगळ्यात जास्त होती. मग बार्सिलोनानी कमबॅक केला आणि मग 2-2 झालं. मग जुल्स कुंडेनी मिनिट्स मध्ये गोल मारला, मग ते जिंकले. अच्छा, आता ह्याच्यावरनं मला एक आठवत आहे की आता मागे होते ते आणि तरी सुद्धा ते पुढे आले आणि जिंकले. रेमोटंडा हा, स्पॅनिश मध्ये कमबॅक. कमबॅक केलं. तर रेमोंटाडा. तुम्हाला असं वाटतं का की आपण सुद्धा जर एखाद्या ठिकाणी मागे पडलो असू तर काही प्रॉब्लेम नाहीये, असं वाटतं तुम्हाला? हो. हो. म्हणजे तुम्ही तेव्हा रडता चिडता असं करता? नाही, कधी कधी रडत म्हणजे रिअल लाईफ मध्ये रडलो नाहीये मी, लाईक मागे असल्यामुळे. पण आय नो समथिंग गुड गोइंग टू हॅपन. व्हेरी गुड. व्हॉट अबाउट यू? फेट. मी स्पोर्ट्स डे ला एकदा हारलेलो होतो, मी रडायला लागलो. पण आता तुला हे जेव्हा आठवेल की ह्या मॅच मध्ये ते मागे होते आणि आले की पुढे, तर ते तुला आठवलं तर तुला तेव्हा कमी रडू येईल, हो ना? सो मला अशा तसं- काही काही गोष्टी जर आपल्याला वाव फिलिंग्स येत आहेत तर त्या आपण परत परत जर आठवत राहिलो तर विल इट नॉट बी हेल्पफुल? मजा येईल ना जरा तुम्हाला? आधी ह्याच्यावरून अजून पण एक शिकलोय मी, नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली. हा 88 मिनिटला ते जिंकत होते 2-1, तर ऑलरेडी त्यांनी सेकंड गोल मारला ना, त्यांना वाटलं जिंकले ते, पण तसं नाहीये. एक अजून एक इन्सिडेंट सांगतो. तर मी आणि राम एक टीम होतो बॅडमिंटन डबल्स खेळताना स्कूलमध्ये इंटर हाऊस. तर आहान आणि मल्हार परांडे ते दोन लाईक ते अपोनंट होते आमचे. तर फायनल्स होतं, तर ते 15-10 जिंकत होते 21च्या ह्याच्यात लास्ट सेट. तर मग मल्हार म्हणाला मला वाटलं नव्हतं फायनल 2 इझी आहे. मग त्याच्यानंतर आम्ही जिंकलो 21-19. हो. म्हणजे लाईक आम्ही मग ते 17-12 झालेलं, आम्ही 8 पॉइंट इन अ रो घेतले. अरे वा वा वा, मस्त. हो. सो किती छान की हो, तेव्हा मला बारसाचं कमबॅक आठवलं. हा, म्हणजे बघ ना, स्पोर्ट्समन असणं हे किती उपयोगी पडतं ना. हो. की स्पोर्ट्समन मध्ये काय काय होतं सगळं, की तुम्ही थोडस नाराज न होता परत पॉझिटिव्हली विचार करता. सो दॅट्स गुड. इन्स्पिरेशन आपण आता बघितलं की कुणाला तरी इन्स्पिरेशन मिळतं. तुम्हाला वाटतंय तुम्हाला मिळेल इन्स्पिरेशन? हो. एक दिवस तू लिहायचा प्रयत्न केलास, मला माहितीये तू लिहितोस, हो ना? हो. तर तसं मग एखादी गोष्ट लिहिलीस का? नाही, म्हणजे मी डायरी ऑफ विम्पी किड सारखं अजून एक करायला गेलो, हा. पण लाईक मी 21 पेजेस लिहिले अरे वा, छान की. हो, मग मी अजून कंटिन्यू करायचंय मला. अरे वा. पॉज केलेलं एक्झामच्या वेळी जरा. मग मला वाचायला देशील? झाल्यावर देईल. ओके, छान. तुझं काय? तुझं कुठलं स्किल तू वापरणार आहेस? त्यातले मला असं वाटतं की तू चेहरे वगैरे काहीतरी करतोस. मला 2 चेहरे करून दाखव ना. मिमिक्री. मिमिक्री दाखव की करून प्लीज. अँथनी सर. अरे वा. छान. आणि अरे वा, मस्त. किती मजा आली आज या 2 छोट्या मित्रांबरोबर. आपण काहीतरी वेगळंच बघितलं. हं? आणि भान स्वभावांमध्ये अशी काही एंट्री आपण घेतली याच्याबद्दल थँक्यू. वेलकम. तो मी परत एकदा तुम्हाला कधीतरी बोलवणार आहे. ओके, चालेल. बघायला की तुम्ही आता कुठे काय करताय. या. चालेल की.